झी 24 तास एक पाऊल पुढे। झी एंटरटेनमेंटला 20 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल इंडस्ट्री चेंबर फिक्कीनं एस्सेल ग्रुपचे चेअरमन सुभाष चंद्रा यांचा सन्मान केलाय। देशातल्या मीडिया आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये भरीव योगदानाबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला। 20 वर्षांपूर्वी केवळ काही कोटींच्या पुंजीसह एस्सेल ग्रुपनं देशातला पहिला खासगी टीव्ही चॅनल लॉन्च केला। एस्सेल ग्रुपच्या या सुरुवातीमुळे आज देशातला टेलिव्हिजन मीडिया आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्री हजारो कोटींची झाली आहे। एस्सेल ग्रुपनं झी टीव्ही लॉन्च केला होता त्यावेळी कुणी कल्पनाही केली नव्हती की टेलिव्हिजन मीडिया आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचा चेहरा मोहराच बदलून जाईल। देशात मीडिया आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीची सुरुवात करणाऱ्या एस्सेल ग्रुपचे चेअरमन सुभाष चंद्रा यांचा इंडस्ट्री चेंबर फिक्कीनं त्यांच्या याच योगदानासाठी सन्मान केला। एस्सेल ग्रुपतर्फे हा सन्मान झी ग्रुपचे एमडी पुनीत गोयंका यांनी स्वीकारला। चेयरमैन ने हमारे लिए टारगेट फिक्स किया है कि जो हमने पिछले 20 साल में किया है हमें उसको अगले 8 साल में दुगना करना है। तो जो 670 मिलियन हमारे कंज्यूमर्स हैं आज की डेट में जो झी ग्रुप से जुड़े हुए हैं वो आंकड़ा हमें 1.3 बिलियन तक लेके जाना है। एस्सेल ग्रुपनं 20 वर्षांपूर्वी देशातलं पहिलं खासगी टीव्ही चॅनल सुरू केलं त्यावेळी या क्षेत्रात केवळ दूरदर्शनचाच दबदबा होता। माहितीच्या नावाखाली सरकारी घोषणा आणि काही मोजक्याच मालिका दूरदर्शनवर सुरू होत्या। प्रेक्षकांकडे बातम्यांसाठी पर्याय कमी होते आणि दृष्टीही केवळ सरकारी होती। एस्सेल ग्रुपनं याच त्रुटी शोधून झी टीव्हीची सुरुवात केली। आज झी एंटरटेनमेंट आणि ग्रुपच्या इतर चॅनल्सच्या प्रेक्षकांची संख्या जवळपास 70 कोटी आहे। तसंच नेटवर्कच्या चॅनल्सचे 170 देशांमध्ये प्रेक्षक आहेत। देशात टेलिव्हिजन मीडिया आणि एंटरटेनमेंट सध्या ज्या उंचीवर आहे त्यात एस्सेल ग्रुपचं मोठं योगदान असल्याचं इंडस्ट्रीमधल्या दिग्गजांचं मत आहे। हमें ऐसे और सुभाष चंद्र चाहिए और जी चैनल्स चाहिए जो हमारे लोकल चैनल्स हैं और जो यहीं से बढ़ के अब इतने बड़े बन गए हैं। झीनं केवळ देशातच प्रेक्षकांना मनोरंजन आणि बातम्यांचा पर्याय न देता आपल्या 20 वर्षांच्या प्रवासात मीडिया आणि एंटरटेनमेंट सारख्या नव्या क्षेत्रात विश्वास ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना मालामालही केलं। झी 24 ताससाठी रितेश मेहता, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।